श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसकलं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठा टोपीच माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय श्री सागर विलासा महाचक्रचालका विनाशा शेषशाहीन अनंत वेशा अनंती माती अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकंदा ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथ रमी नमुतया त्या महाविष्णूचा अवतारा गजविंदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम लिल्या जयांची तया मंगल साष्टांग नमना करून मागे वरिदान स्वामी चरित सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो. जिचावर प्रसमेता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्य तथा ब्रह्मा सती न मेले जो अनिर्दिम्य नाशक विद्या कान छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य त्याचे असी माता पिता ते श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वरा तिन्ही देवांचा अवतार लीला विक्रियात्री कुमार दत्तत्रय न मेले धर्म संस्थापने युगायुगी अवतार घेणे नाना विध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेते अवतार प्रत्यक्षात्री कोमल अक्कलकोटी साचर प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कोळी कोणी वर्ण शर्म धर्म कोळी कोणास हे कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावली नाना विद्या भक्त म्हणत पुरवली त्याचे साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपल्या विख्यात महिमाची जनी गावाची योजले करता आणि करता तूच एक स्वामीनाथा माझे ठाई वार्ता मी पण अनसची ऐसे एकूण स्तुती संतुल श्री स्वामी राजमूर्ती कवे लागे अभय देती वरत असते करुणी आता नमो साधू रोत जास नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदुसतीत राहती व्यासवाल्मिक महाण्यानी बहुत ग्रंथ रचला ज्यांनी वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविल कुल मुकुटा वसंत नमिल कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाले श्रीधर आणि वामन ज्यांची रगंतष्ट पावनी ज्ञाते डोलेले महान त्या चरण मेले इष्टजांनी चढले चित्त ऐसे तुकामराधिक भक्त ग्रंथ रमी तया नमित वरप्रसाद कारणे आहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथ रचना करावी आदा करून मन जे का श्रोते विचलक्षण महान विद्वान सवनी सादर बेसले परी अमृत जाणून आदर धरावा श्रवणी असे माझ्या संस्कृतवाने ते इकडे न पाहावे. स्वामीची लीला बहुत प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णित ग्रंथ पसरले समुद्र त्या मोतीतून पाही अमोल मुक्तापायी घेतली काही द्यावाय मानसुद नाही अनुमान काही करावा. इति श्री स्वामी चैत सारामृते नाना प्राकृत कथा संबंध आधारे भक्त परिस्वत प्रथम अध्याय घोडा इति श्री स्वामी चैत सारामृते मंगलचरण अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना दृची वस्ती त्याची वय मनोत्पुरते त्याचे निष्काम भक्त प्रति केल प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माचारी रच्चा व मुदयेच्या घरी बसली समतांची स्वारी भक्त मंडळी वेशित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशीचा आदर त्याचे केला की त्या सभेक पारशी आला होता दर्शनाची ना पूर्वी मंडळी सी महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या आणून मांडामध्ये एके हारी दोघांनी बेसून डोहावरी तिसरे बसले आपण पावणी समंतांचे तेज उभे तसे वाटले हो. जर साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हस्तमुख करून उत्तर त्या लागून आम्ही कर्दैवनातून प्रारंभ निघाले मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील या पूर्व बांगलादेश समग्र असे आम्ही पाहिले घेतले गालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावना नाना तीर्थ हिंडून हरिद्वार प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडे तिथे समग्र 80,000 नगरे आम्ही देखिली मग तेथून सहज गती पाटलो गंगा तटाक प्रति तेची महाप्रख्याती पुन्हांतरी वर्णिले केले गोदारीचे स्थान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादीचे पातलं येऊन मंगलबेडास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वच्छतेत राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले अंतर काही दिवस राहिलो तेथून सच्चन केवळ मग पाहिले मोह देश उंडून सकल सोलापुरी पातोळ तेथे आम्ही काही वेणी वास केला स्वच्छने अक्कलकोटा प्रति येते तेथून या झाले तेपासून या नगरात आनंद आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असो मुळापासून या द्वादश मंगल वेढ्याप्रती राहिले स्वामीराज ती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष न झाली दर्शयता दिगंबर लीला विग्रहेतीवर कमरवणी ठेवून कर दर्शन देत तयासी इति श्री स्वामी चरित सारामृते नाना प्राकृत कथा संबंध आनंदे भक्त परिसोत द्वितीय घोडा इति श्री स्वामी चरित सारामृत द्वितीयाध्याय श्रीरस्तुं शुभं भवतु. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यास नाही पुनरावृत्ती पद पावती केवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावती काही वर्षे करून वस्ती मंगलवेडे सोडिले मोळा माझी वास्तय करिता आप्पा टोळ झाले भक्त तेथील साकल्य वृत्त अल्प मेथी केवरून समय घेऊन स्वामीसी टोळ जाता कलकोटासी अर्धा मार्गावरून टोळासी मागे परतनी भाग पडे टोळ गेल्या परतून स्वामी चालले उठून बहुत वर्जुले सेविकारनी परिणा ज मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले
आरामदारी बैसले येथे राज्य स्वच्छने तेथे एक कवित होता तो करितायची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पुरा पुनस्सन्नची ते आले चोपाच्या गृहापती स्वामी जाणून ईश्वरमूर्ती चोपा करी आदर योगाधिक काही चोपाने केले नाही परी भक्तिस्तोय पाही स्वामी आले सदनाते त्याची ते कुण्या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोपाची चित्ते आनंद झाला बहुसाळा तेपासून त्याच्या घरी स्वामी राहिले अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोपा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजगादीवरी दक्ष असन कारभारी परिज्ञानी असतीचे चोपाच्या गृहापती आले कोण एक येती लोक चमत्कार दावती गावात पात पसरली लोका माझी पसरली बात रूपासेकाला वृत्तांत की आपल्या नगरात येती विख्यात पाहतले वार्ता ऐसे कोणी राव बोलले काय वाणी गावात येती येऊन फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पायी आज वरी झाले नाही आता जाऊन लवलाय भेटू तय ती वर्या परी अंतज्ञानी ऐसे वार्ता ऐकली काणी तरी सत्य येऊन आता दर्शन देते ती राव मुखातून वाणी निघाले तोच यती मूर्ती पुढे ठेली सकल सगळ्याचीच झाली मती गांगुली राहायची खोन पटली अंतरी स्वामी के अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडते सकल सभा आनंदली समस्त पावली वंदिली षडुपचारे पूजिली स्वामी मूर्तीनरूप राय इति श्री स्वामी चरित सारामृते नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसोता तुत्या दय गोडहा इति स्वामी राजा अर्पण्यमस्तु श्री अस्तुम शुभम भवतु इति श्री स्वामी चरित सारामृते अक्कलकोट कोटनगर प्रवेश तुत्य अध्याय 4 श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषात येते आता स्वामी चैत्र गाता ऐकता पुन्हा वृत्ती चुकेला गतद्यांच्या अंती आले अक्कलकोटी येतील रुपया दर्शन देती स्वच्छन राहते तयापुरी चोळप्पाचे दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे सुकृत्याचे पूर्व नित्य सेवा घडे त्यांचे चोळप्पकाची सद्गुण कांता ती केवळ प्रतिव्रता सदो तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शन ती कामना चित्ती धरुनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने वाहून लग्न मैती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टाले संसाराते तप्त झाले माया मात पसराते फसले ऐसे आले किती एक भक्तांतरी ज्याची इच्छिती देती राजपुरवती दूरचरणी ज्याची भक्ती त्यासी होती निकल्पत्रू जे एका निंदक कुटीला तया शस्त केवळ नास्ते प्रति तात्काळी योग्य शासन करतात ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसुनी म्हणती जनासी ढोंग्याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षणाच्या अंगी कोणते वसत असे ऐसे त्याने निंदिले समर्थाच्या अंतरी जाणिले तेव्हा बेटीसी आले केले एक नवल एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघी विचारी होते बरोबी संन्याशी तेथे ह्या तिन्ही मूर्ती बेसल्या भक्ती पाठावर तिसरी स्वामी आपल्या चित्ती चमत्कार करू मानता दर्शनास जनसंख्यात पातला होता दर्शनादात सम दाटला बहुत एकाची गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे हे पूर्वावे मनीची म्हणून निया विनवती कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण किती नाही मिती तयाते कोणी नवसाते करती कोणी आणून या देती कोणी काही संकल्प करते चरण पूजे आनंदे संन्याशी कौतुपाती मना माझे आश्चर्य करते शेक्षण तटस्थ होती वेर भाय विसरून या स्वामी पुढे ज्याचे पदार्थ पडले होत्या संख्यात ते निज असते समर्थ संन्याशी पुढे लोटती मोडली जनाची गर्दी तो येऊन सेवे करी संन्यास पुढल्या नाना परी वस्तून येऊ लागला समर्थांनी त्या दिवशी स्पर्श केला आदृकासी सूर्य जाता स्थळा असे तेथून या उठले दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले के उपवासी रात्र होता तयासी अंध्रुदक वर्ज असे जे पातले करू चहाना ज्याची झाली विटंबना दंडाव्या कुस्ती कितना उतरली येतीवर इति श्री स्वामी चैत सारामृत नाना प्राकृत संबंध सदा परिसर प्रेम भक्त चतुराध्याय गोडहा इति स्वामी राजार्पणमस्तु श्री स्तुम शुभम भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमः भव कान वेशनारा अज्ञात्मज छेद भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्त केरे सिद्ध तू अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाली वार्ता पसरली चौकडे कोणासी पता सांगडे गाता घेती स्वामीकडे रजवाडे थोर तेव्हा किती नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोदे माझी त्या अवसारी मला राव राजाधिकारी एकत त्यांच्या अंतरी विचारायचा पातला दिवाण आणि सरदार मान करीत असे थोर बसले असा समग्र बोलेन रूपर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येते अनिल स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलता वचना कोणा एक लागून या गोष्ट मान्य करेना तेव्हा तात्यासाहेब सरदार आणि चतुर बोलता झालं उत्तर रूप ऐसी परेसा आपली जरी इच्छा ऐसी स्वामी त्यांना वटपुरासी तरी मी आणीन तया असे निश्चय मानसी असू द्या ऐसे ऐकून उत्तर संतोष रेतो रूपवर तेव्हा सबाई संक्रम आनंदित झाली रूपती सकळ जणे त्या परी तात्याचे सन्माने गौरव आणि मधुर वचने यशस्वी हो म्हणते त्या तात्यासाहेब निघाले सतर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाल्याची ती तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती त्या ते अक्कलकोटचे रूपती स्वामी चरणी ज्याची भक्ती राजगणातील युवती त्यात करी स्वामी सेवा ऐसे पाहुणे तात्यांशी विचार पडला मानसी या नगराती स्वामीसी कैसे नेऊ आपण प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्नाचे कार्य हो सत्वर लढून थोर युक्ती कार्य आपण साधावे करून नाना पकवाने कती ब्राह्मण भोजने दिदले बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जने सेवे करी संतुष्ट होते ऐसी करती सर्वदा ऐशेने काय झाले केले तितके व्यर्थ केले तत्या मनी खिन्न झाले विचार पडला त्यांची मग लढवली एक युक्ती एकांत गाठून चोपा प्रती त्याच लागती विनंती करती बुद्धिवाद सांगत्या जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बडोद्यासी तरी मल्हारा वाद्रेसी इनाम देती तुम्हा ते द्रव्याचे सर्व
सर्वविषया चोळपाची लागली आशा त्यांच्या अंतरी भरोसा जहांगीरी बहुसाल चोळपाचे कर जोडून विनंती केली मधुरवची कृपा आणि समताने बडोदा प्रती चालावे त्याने माझ्या कल्याण मिळेल मला बौद्धांनी योग्य आपण सन्मानात येथे जाता होईल ऐसे ऐकून वचन समर्थ हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मला नृपती त्यांच्या अंतिम नाही भक्ती मग आम्ही बडोदा प्रती काय म्हणून चालावे इथे श्री स्वामी चैत्य सारा मृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भावी भक्त पंचमध्याय गोढा श्री रसुम शुभम भवतु अध्याय 6 श्री गणेशाय नमो धरून निशिषीचा हात अक्षरी पंडित लिहावे ते तसे स्वामीचारित सारामृत स्वामी समर्थ वदिविती मागील अध्यांची अंती सोपाविनी स्वामी प्रति कृपा करून मजवरती भडोद्यासी चालावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोले हसुनी मला अर्जुआ म्हणी आम्हाविषयी भाव नसे म्हणून त्याच्या नगरात आम्हा राहणे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा प्रयत्न व्यर्थ केला तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या करायला ते न जायचे दिच परिपहा प्रयत्न करून ऐसा विचार केला म्हणी काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्तीने अंतरी ताबिक सनांतरी करी स्वामी नारायण प्रसन्न कसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताचे ब्राह्मण बसले गुरुचरित आरंभरील व्हावे स्वामी कृपा परित्याच्या वाढत कधी न केली समर्थ त्या व्यग्रचित काही उपाय सुचेना आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजासी सकाळ जनासी तोंड कसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता युक्ती योजून न्यायपणे येतेसी असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेहनत घालून स्वामीसी तात्यास निघाले गावचा मार्ग धरला अर्ध मार्गी मीना आला अंतसाक्ष समताला गोष्टवधी झाली मीनातून उतरले मागे त्या अक्कलकोटी आले ऐसा बहुत वेळा घडला हाही उपाय खुटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुटत टेकी ताट त्यांनी मग अपशते घेऊन बडोद्यासी परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परिमला राऊन रूपती प्रयत्न आरंभित पुढे सर्व त्याच विचार जाती कोण जाते स्वामीकडे तेव्हा मराठा उमरा वैश्वंताचे नाव रूपकारची धरून आपण पुढे झाला ते येऊन अक्कलकोटी घेतली समतांची भेटी वचन अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवी ती पाहुणी समताला निवारा क्रोध आला यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलिला अरे बेडे आणून सत्व टोका याच्या त्रिवार मोठ्याने समत क्रोध बोलिले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडाचे पाणी लटारला कापू लागला मगच थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताचे सत्वर आले यावे बडोद्यासी तेथील काय सोडून साहेब विषप्रयोग गेला मल्हारावळी आळा आला त्या कृत्या माझ्या यशवंताला गुन्हेगारी लेखिले हातीबाई बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघंटित त्रिला देवली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामीच्या इथे सारामृत नाना प्राप्त सम्मत सदा भक्त परिसोदा षष्टोध्याय घोडा हा इति श्री स्वामीच्या इथे सारामृत षष्टोध्याय समाप्तम शुभम भवतु श्री गणेशाय नमः जय जयची निर्गुणा जय जयची सनातना जय जयची अघर्णा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोचिन रूपदे समत जयाची ज्याची भक्ती स्वस्त सेवा नित्य करती जाणू येती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करते दिवस निशी हेरा करा दीर्घ शाशाची वेद देऊन ठेवली त्या असमय मुंबापुरी विष्णू ब्रह्मचारी प्राकृत भाषेत वेदांतरी करून लोक उपदेश दी त्याच्या नावे अक्कलकोटे हे उपजरान रूपापोटी बहुनी करून खटपटी बोसे शेवटी आणले रात्रंती तुनुप मंदिर वेदांच्या ब्रह्मचारी करते त्याने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करते जनसमस्या सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शन येते जयसष्ट जन सांगते किती कोती त्यावे पहा तिचे लक्षण ब्रह्मचारी करते भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामींचा ब्रह्मपद्धता काय केल्याने होई निर्दान ऐसे ऐकून सत्वर येते राजा हसले मुखे काही न बोलती वारवा हसे करती ऐसी पाहून विचित्र होती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेळ सणाशी बुवा भुरळ पडले लोकाशी लागले व्यर्थ भक्तीशी डोंग्याने माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोक बोलते हसते तरी तुम्ही व्यर्थ बसला हो तू पाहुणे तुमचे अज्ञान याचे वाढले डोंग पूर्ण वेद शशादी कन्यात यात काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपले स्वस्ताने विकल्पातला म्हणी स्वामी तुच्छ मानती नित्य नियम चारून ब्रह्मचारी कधी शाळेना जवळपाशी दोघे जाई तेही नेतेस झाले नितर लागली बोवासी लोटून या काही निशी एक स्वप्नी तयासी चमत्कार पडलेसे आपल्या अंगावर ऋषिक एका किचडले असंख्य महाविषारी त्यातून डाऊन स्वप्न असं करत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबन उठले लवकरी बोबडी पडली वैकारी शब्द नाही का बोलवे जवळ होते पारशी जागृत झाले तयासी दया धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत त्याची सांगते समजत म्हणती आता काय अर्थ ऐसे स्वप्न केक पडती असं दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुस्तक मागील प्रश्नाशी स्वामी कथा कथा हसले मग काय बोलते येतेश्वर ब्रह्मतथाकार होण्याविषयी अंतरी जरी तुझे इच्छित असे तरी स्वप्ने देखील ऋषिकासी काय म्हणून भ्यालासी जरी ऋताबाई मानित असो ब्रह्मपद जाणतो कैसे ब्रह्मपदताकार हे न सोपे बोलले त्याचे लागे कष्ट करणे फुकट आता नाहीची बुवा प्रति पटले गुण धरले तत्का स्वामीच्या प्रेमाश्रय भरले नाही ना कंठ झाला सद्गतीत त्या समयपासून भक्ती झाली स्वामीचारी अंकार गेला गळून ब्रह्मपद योग्य झाले इति श्री स्वामीच्या इथे सारामृत नाना प्राकृत संबंध सदा परिसोत भावी भक्त शब्दोद्या गोडा आहे इति श्री राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज परनमस्तु अध्याय 8 श्री गणेशाय नमः जय जयची सुखदामा जय जयची परब्रह्म जय जयची भक्त विश्रमानंद विषानंता राजनिजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार राजे राय बहात्तर शंकर नामक नामक 6 लक्षाची जहांगीर त्या प्रति सकल सुखी अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्व कर्म अगाध त्या लागलं ब्रह्मसमद उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी समद बाधा म्हणून चेन्नपडे रात्र गेरे शरीर सुकून गोंडला यांना पाणी नावडे भोग विलाप सुख भोग केस त्यास निद्र नाही रतन दिन दिवस चिंतावले पोहले केले किती अनुष्ठाने त्याची ब्रह्मसंत
संतर्पणे बहुसाल दिदलिदाने आरोग्यवाई म्हणून विटले संसार सौख्याशी त्रासले भाऊ यात्रेशी कृष्ण वलाल शर्यसी रातन दिन चेन्नसे कोणा लागे जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्रकांगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुलोस ते लोटले असे 3 मास एक रात्री तयास स्वप्ने दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करे स्वामी सेवा येते उष्णी भाव धरावा त्यांनी देव्यादी दुरी जाय तेथेच ते राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पण न तयाचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तुवा हे जाणून हित गोष्टी माणसे विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटीत प्रियपत्नी सहित तया नगरीच्या नरनारी काम धंदा करता घरी स्वामी चरित परस्पाई प्रेम भावे सांगती की ते प्रातस्थाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावे सुमत चरणी जाते त्वरेने इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत असता परिसर प्रेम भक्त अष्टमध्याय घोडा श्री स्वामी चरणविंदार नमस्तु इति श्री स्वामी चरित सारामृत अष्टमध्याय श्रीरस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मण भोजन स्वामी नामाची जपद्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली खाती कामना धरुणी चिती बहुत लोक दर्शन येते अक्कलकोट नगरात ब्रह्मक्षेत्र वेशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी अनुभाविक दर्शन येतात यातही सदा आनंदबाई नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर सन्यासी पै की वर्णवे महिमानाच्या अवतारल्या प्रब्रह्म ते वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागलं असो अशा नगरात शंकर अप्रशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सकाळी कधी जास्त होतसे वैद्य दूर करावे म्हणून विनंती केली स्वामी चरणी करी तरी आपला लागून द्रव्य काही देईन बाईसे द्रव्यलोभ पूर्ण आनंद त्याचे मन मी इतके तरी कार्य करीन 200 रुपये द्याल की ते म्हणते बाईसी जरी इतके जरी कार्य करशी तरी 10 रुपयासी देईल सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ते मध्ये सत्य जरी तरी उदक घेऊन संकल्प आपण सोडावा शंकराव त्याचेच करते बाई आणण्याची ती म्हणे हे प्रातुर स्वामी प्रति कार्य आपले करीन बाईशी स्वामी बोले वचन हे गुरस थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंत पीडितो तरी आता कृपा करून मुक्त कराव्या व्याधीपासून ऐसा कोण वरदा आणि संमतेतून उठले यवन स्मशान भूमीत येतिराज त्वरित नूतन एक खाचेत निजले छट्टाकुणे सेवेकरी शंकरासी लीला म्हणती लीला करून येशी चुकले तुमच्या मरणाशी निश्चय माणसे धरावा शंकरावे तया दिवशी खाणा दिला फकीरासी शेकनूरच्या दर्ग्यासी एक कपनी चढवली मग काही दिवस लोट स्वामीराज आज्ञापीत वारे वाटून निंबपत्र 10 मिरी त्यात घालावी ते घ्यावे औषध त्यांनी जाईल ब्रह्मसमित झाला स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणाची प्रकृतीचा आराम पडला राव गेले स्वनागरा काही मास लोट त्याला ब्रह्मसिंत सोडितो मग पुन्हा आनंदेशी आले दर्शना अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदित झाले मग व्याधी गेल्यानंतर रुपये दिल 10 शैसा केला निधर त्याचे काय करावे महाराजांना पीत गावबाहेर आहे मारुती चुने गचिती निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशात एका स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करता ती सर्वानुमते तेथेची मठ बांधल्या चुने गच्ची कीर्ती शंकरवांची आज मावर राहिली इथे श्री स्वामीचे ते सारामृत नाना प्राकु कथा संबंध सदा परिसुत भाविभक्त नवमध्याय गोडा हायती स्वामी राजार्पण अध्याय 10 श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलं नर जन्म याचे सतक उत्तम करे उचितपणा ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चारित्र हे शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै हा अविन नामक ग्राम यजुवती गृहस्थ मी बाळपणामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वत्र आहे प्रति साव करे सरपी करती जगी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारात उभगले सद्गुसेवचे दिवस आले मती पालटली तयांची तया संसारी वर्तता जरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणा प्राती कोटे आता भेटेल पंचकोणे सुवर्णताटी भरून आपणा पुढे येते पाहुणे स्वप्ने दृष्टी ऐसे उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाशी दुरता वेश असे तोडावा सोलापुरी कम आम्हासे ऐसे सांगू सत्तासी निघाले सद्गुरू शोधासी घरदार सोडिले मुरगड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगडी मला दीक्षित वेदशाशी पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्तेची नाही संतती म्हणून योग्रचिती शिवधारणा करती कामनाचिती धरुणी 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न वर देत तयासी तुझी भक्ती पाहुणे संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा ऐकून या वरासी आनंद झाले मानसी वार्ता सांगता कांतेशी ती तिची तोषली नव माझ भरता पुन्हा कांता प्रसरी पुत्रत्न मल्ला दीक्षित आनंदोन संस्कार केले तविद चिदंबर नाम भिद्धान ठेवी तया लागून शुल्क पैशाशिपान बाळ वाढू लागले पुढे केले मौजीबद्ध वेदशाशी झाले निघूट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदायचे मनाच्या घरी रोत होते गजगौरी चिदंबर त्याच्या अवसरी पूजेला की आणले प्रांतप्रतिष्ठ मंत्र म्हणता गजाशी प्राणी येऊन तत्वता चालू लागले हे पाहता विस्मी झाले यजमान ऐसे लीला अपार दाखले चिदंबर प्रत्यक्ष जगशंकर जगधारता अवतरले असो प्रौढपणे यत्न केला दीक्षिताने सर्व सामग्री मिळवून द्रव्यभूत खर्चिले त्या समय एके दिनी ब्राह्मण बेसले भोजनी तूप गेले सर्वनी दीक्षितात समजले जले भरले होते घट ते लावित अमृत असतं ते घृत झाले समस्त आचार कधी सर्वजण तेव्हा पुणे शहरामध्ये पेश होते रावबाजी एके समिते सहजी दर्शनाते पातले अन्याच्या राज्यकरिता दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जंत झाले त्रस्त दादा त्यांची लागेना त्या ऐकून हे मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांची सांगून दादा आपली लावावी रावबाजीचा वृत्तांत कर्णपणे झाला श्रुत म्हणते जे सांगतील दीक्षित मान्य करवेना मग दीक्षितांचे निरोप पाठला आम्ही तो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्धवाक्य सत्य झाले राव
पावभाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत जन्मोरी. एके समी अक्कलकोटी दिशांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोले स्वामी येते आम्ही होत त्या ते जाणतो. यज्ञ संभ्रमाच्या औशी आम्ही होतो त्याच्या घरी तूप मुण्याची कामगिरी आंबाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वनील अल्पवृत्त मूरगोड बापा येत पुण्यस्थान जाणुनी. तेथे ऐकलं वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणात हितरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चैत्य सारामृत नाना प्राकृत संबंध सदा परिसर प्रेम भक्त दशमध्ये गोडा. इति श्री स्वामी राजार्पण नमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायवर नेले बाळपा मुरगडे आले पुनस्थान राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्री दत्ते वास्ते सांप्रत करता ती परी मुरगडीचे विप्र बाळपाची सांगत गणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमा तेरी. तेथे आपण जाऊन वैसव अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊन सांगतेसे करावे. मानवला तयासी निघाले तिथून सत्वरा जवळ केले गणगापूर परमपावन स्थान ते बाळपा. तेथे पावले स्थान पाहुणे आनंदले. दुसरे सरस्वती पावले प्रेम भावी वंदिले. प्राप्त काळे उठून संगम स्थान करून जप देहना आपटून मागे तेथे गावात सेवे करे बरोबरी मागून या मधुकरी भोजना तरी संगमावरी परतून ये तिथे माध्यस्थान करून पुन्हा बेसी जप देहानी असता जाता वासरमाने संध्यास्थान करावे. करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतून ग्राम माझी ये तिथे सद्गुरू प्राप्ती करिता सोडून गृह सुतकांत शेतुनाची परवाना करता आनंद राहती. शेतुनाची होय त्रास अर्थपुटी उपवास परितायाचे मानस कदा उदास नहीची. आयराम सेवे करी राहत होते गणगापुरी. तेथून देखून ऐशी परी बाळपाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी देते आम्ही पूर्वजी. बाळपाशी मानवले 2 दिवस तेसे गेले पोट भरून जेविले. परी संकोचना मानसी जाणे सोडेल त्याच्या घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमारी जोई उदगी बुडावी आणून या बाहेरी. तेथे मग शियेवेरी मग काव्या बाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोट काही दिवस झाली सर्व शरीर झाले. गुरु निशिदिनी चिंता असं सद्गुरू प्रती लागली. हिने आपले प्रकटन भोग भोगी दारून पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी तिने येती मूर्ती येऊन निदर्शन देती बाळपतेची ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भितारी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांद. तेथे जाऊन त्वरित कार्य चित्त साधावे. आपण केले अनुष्ठानापर्यंत झाले पूर्ण. आणखी हे 3 क्रम आपण चालवावा. मग कोणे एके दिवशी बापाले संगमाशी वृक्षातळी ठेवून वशशी गेले स्नान करावे. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वश चित्ता काढून ऋषिक निघाला. त्यास न मारिले नित्यकर्म आपटिले. ग्राम भाजी परत आले गेले भिक्षकाराने. त्या दिवशी ग्राम भितारी पकवाने मिळाले घरोघरी. बाळपा तोषल्या अंतरी उत्तदिम आणला. अक्कलकोटी जावयासी मिळाले. व त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी झाली. चरणचाली चालून अक्कलकोटे दुसरे दिनी बाळपा पोचले. येऊन नगरी रम्य देखोली. जेथे नुसे सरस्वती येती रूपे वास करती. सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया शेतीचे महिमान केवी वर्णुम अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने नांदती झाले. इति श्री स्वामी चैत्य सारामृते नाना प्राकृत संमत सत श्रोते सदा परिसोते एकदश अध्याय गोड हा श्रीस्तुम शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावा जगदहार अरवार भूपार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्त जनतारनाथ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रगट होत. त्याची समत श्री स्वामी गत त्यांची अंती. बाळपा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद सुपोटी मावे. त्या दिवशी श्री समत होस्ते कासबागेत यात्रा आली बहुत. गर्दी झाली. श्री दर्शन चित्ता कडे साखर घेऊन हाती गर्दे माझी प्रवेश करते. स्वामी सैन्य पाहत आले. अवजन वास वंदन स्वामी मूर्ती पाहुनिया बाळपाची धावून दृढ चरण धरी येले. येऊनी भानावरती श्रीचरण सोडली मिठी प्रमाणाचं मायपोटी स्वतरोटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळे. उठून काय केले लिला एक विचित्र. सर्व वृक्षाचे आलिंगन दिले प्रेम कर्ण. त्यांनी प्रेम करणे बाळपाचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवेके जांगीदार ते होते. बिहाड्यावर स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊ स्वामींची अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयासी. बापा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असतील रूप मंदिरात राज आज्ञा वाचून तेथे प्रवेश नाही कोणाचा. मार्गावर परतले. सतोर बिहाड्यावरही आले. तेथे नैवेद्यापर्ण केले. मग सारले भोजन नित्य प्राप्त काय उठून षष्टकर्म त्या आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागे बैसावे. श्री शंकर उपास दैवत त्याचे करावे पूजन. माध्यंती येता आदित्य जपानुष्ठान आपटावे. करी जोळी घेऊन श्री स्वामींजवळ येऊन मसक घेऊन चरणी जावे भिक्षकारणे. मागून या मधुकरी. मग बिहाड्यावरील जी मिळेल भाजी भाकरी त्याचं पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन. मग करावे अनुष्ठान. अशा प्रकार करून अक्कलकोटी राहिले. चोपादी करून सेवेकरी बहुत जणी. त्यात वसुंधराबाई मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी त्यासी बाई आज्ञा करी ऐशी आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी. बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे अपसात भांडणे होती सदोसतीत. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्थता होत असे. हे पाहुणी बाळपासी नाना युक्ती योजना मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळपासी प्रेमळ भक्ती पाहुणी संत स्वामी प्रति दृढ भाव धरणी चित्ती सेवा करते आनंदे. ऐसा लोटता काही दिवस बाळपाच्या शरीरास व्याधी जडली. रातंदिस चेतना क्षणभरी भोगभोगीला काही दिन कागदाची बुडी बेमी मधून पडली. ती उपावता उकलून विष त्यात निघाले. पुरी कुणे कृतज्ञ बाळपासी यावे मरण विष तिथले कानवल्यातून पडले आज बाहेरी. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सदूर सेवा त्याच्या करी व्हावी लिखित विधीने. प्रत्येक सोमवारी महातायाची महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारणे. ते हे पाहुणे एके दिनी बाई विनवे समर्थांची आपण सांगून बाळपाशी शंकरपूजी वर जावे. त्याचे आज्ञा तयाप्रती एके दिनी श्री समर्थ एके दिनी समर्थ करीत परी बाळपाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रावरून समर्थ दिली आज्ञा जाण नसेल सत्यपूर्ण विनत केला निश्चय. पूजा करे उचित न करावी हीच सत्य. या परिचिट्या लिहित प्रश्नपात
समर्थ बाळप्पा एक चिठ्ठी त्यातून उकलून पाहता वाचून न करावीची पूजन ते असे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांत पिटली. स्वामी यज्ञ सत्य मांडली. ही पानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भटजी एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला, आपण आल्यापासून होते आमचे नुकसान. ऐसे बोला ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामी मजा आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परियुक्ती योजावी, आज्ञा होईल असेचे. श्रीपाद भटे एके दिवशी विचारलेले समर्थांची कुलदेवतेच्या दर्शनाशी बाळप्पा जावा इच्छे बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुख काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थ न देती आज्ञाशी तरी टाकून चिठ्ठी अशी आज्ञा घ्यावी आपण, दयाचे कपट जाणून अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभ्यंतसे टाकीला. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी इथे राहून चा करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाशी जडली होती. कैसा दूर तया प्रति करतील येती दया इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत संबंध सदा प्रेम परिस्वत द्वादश अध्याय गोड हा. श्री इति श्री राजाधिराज योगीरा श्री स्वामी समर्थ महाराज परनमस्तु ते अंती. श्रीपाद अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुल्क पशीच्या शेषकर वाढे जैसा उत्तर तैसे से स्वामीचरित अध्याय ते भाडले. द्वादश अध्यायचे अंती. श्रीपाद भट बाळप्पा प्रति कपट युग्ने फसपाती परी झाले व्यर्थची. स्वयंपाक दिक करावयाचे लज्जा वाटसे त्यासे एके समयासे काय बोलती समर्थ, निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पा म्हणी समजला. सेवेकर्माची वरिष्ठ सुंदरबाई होती तेथे तिने सेवेकरस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामीशी बाळप्पा ते उठवले. ते पासून बापासी त्रास देवा हरणेशी करा सांगता समर्थांची बाई ते शब्द ताडी ती. अकुलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याच्या घरी येतात तो चोपा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा करीत त्यांची दृश्य होत असे सांगत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिराची समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोणी भक्ते समर्थाची हार पिले होते. चंद्राना सणानिमित्त त्या दिवशी अंगवरी घालावा. राणीच्या मनात विचार येतात. त्वरित सुंदराबाई बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलत तो आहे चोपा जवळ. ते त्या काळी जमादार पाठवला. गोंगलार जमादार चोपा दे सत्वर म्हणे देवा चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोपा बोले तयासी हार नाही मपासी. बाळप्पा ठेवतो तयासी तुम्ही मागून द्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गोंगलार जमादार बाळप्पाजवळ ये सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणासी चंद्रहार परी चोपासी त्यावर सत्ता असे सर्वसे. ऐसे हे बोलून ऐकून जमादार पुसे चोपाकाने जबाब दिला. चोपाने बापा तरी घ्यायचे भाषण. ऐसे ऐकून जमादार परतून रूपवंतरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोपाची ऐकून कृती राखला. राणी प्रति सुंदराबाईच्या गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोपा ते करीत होता. आजवरी काढून टाका त्यास दूरी करावी. राणी म्हणतसे असो कोणी अवसारी काय झाली नवलपरी बेसली समतांची स्वारी भक्त मंडळ वेशित अवश्य एक त्यावेळी पडले होते. श्रींजवळी तयांचे करुणाजवळी समर्थ करी घेतली. लक्षात विचारला भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आचरायचे वाटले. करी घेतली. समर्थ काय उणे तेथे होते. ज्याचे दर्शन आले होते त्यांची भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून न तक्षण 100 आरती गर्दी झाली. चोपा दे देऊनी. समर्थ बोले काय वचन. चोपा तुझे पिटले रीन सुस्ता सावे. पाहुण्या द्रवांची आनंद झाला. तयासी परीन झाले मानसी चरण अंतरले. चोपाशी दूर केले. बाईसी बरे वाटले. काही दिवस गेले. बापा सेवा करता ती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळपावरी रागवून दुष्टंतरी ताडण करी बहुस आला. ते ऐकून बाळपाशी दुःख झाले. मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे इथून आज्ञा समताची घेऊन म्हणती जावे इथून या करी दुसऱ्या दिनी समताची पाहत आले. ते स्वेकर तेव्हा एका सेवेकर असं बोलले काय समर्थ. बापा दर्शन येतं त्याचं आसन दाखवावे. बापा येतं त्याच त्यांनी आसन दाखवले. सेवेकरी तेव्हा समजण्याचे म्हणे आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे असं ना विचार पडला. त्या लागून तोच रात्री स्वप्नात बापाचे देखले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येतं हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले. बाळपासी आनंद झाला. बाईसी गरवळती मान कोणाशी मानसी झाली. सुंदरबाईसी दूर करावे. आपली समताचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून धावती. परी राणींची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणा प्रति धैर्य काही होईना. अकलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. त्यासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणीसी भी होऊन तैसे न करते त्यासी समर्थ दर्शनाचे एक दिनी कारभारी पातले. त्यासी बोलती समर्थ कैसा करता कारभार. असे ऐकून उत्तर मणिबर्वे समजले. मग त्याच दिवशी पाठवेल फौजदारासी कैद करून बाईसी आणि म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही नाही का बोलत कार गणित शांत ऐसा झाला. बाईच्या स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असेल रूपकार. मग घेऊन करावयासी घेऊन गेले. बाळपासी म्हणते देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बापा बोले तयासी द्रव्यांश नाही आम्हासी आम्ही निर्मानसी स्वामी सेवा करू की. बाळपासी जप होता पूर्ण एका भक्ताचं सांगून करविले. श्रींनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळपाची चाखरी एक तपसरासरी केले. उत्तम प्रकारे समताप्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती त्याची स्वामी सद्गुरु चरणासक्ती. त्याने येत मोक्षाती अन्य साधने वेताची उगीच करते तांबे भक्ती त्यावर स्वामी कृपाना करते. सद्भावाचे नमस्कार त्यावेळी कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जय स्वामी राहत देन तुझ्या पाय विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चैत्य सारामृत नाना
प्रकृत संबंध सदा परिसुत भावे तत्दशदाय गोडा इथे श्री स्वामीचे सारामृत तत्दशदाय स्वामी चरणार्पण नमः शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयचे करुणागणा जय जयचे गमश्मना जय जयची परमपावना दीनबंधू जगद्गुरु प्राप्त काय उठुनी आदि कराय नाम स्मरण अंतरी द्यावे स्वामी चरणी शुद्ध मन करून या प्राप्त कर्मे आपटूनी मग बसाव्या आसनी भक्ती धरून स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करून मन घालावे शुद्ध स्थान सुगंध चंदन लावणी सुवासिक कुसमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल आणि दक्षिणा शुद्ध अर्पणाना खाद्य नैवेद्य कारण स्वामींच्या षोडोपचार पूजन करावे सत्काय करून धूप दीर्पाती अर्पून नमस्कार करावा मग करावे प्रार्थना जय जयच्या घरना परत केवळ संना ब्रह्मानंद इतिवर जय जयची पुराण पुरुषा लोकपाशा सर्वेश अनंत ब्रह्मांडीश वेद जगद्गुरु सुखदाम निवसी सर्व साक्षी करून भक्तजन तारा तृपिनाटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तू पै तू विष्णा शंकर तू विधाता तू इंद्र ईश दिक्पालादी संक्रम तू तृपिनाटलासी करता आणि करविता तूच आणि हविवता दाता आणि देवविता तूच समत निश्चय जगमा आणि स्थिर तुझ आपले समग्र तुझ लागेत स्थान कोठे नसे पाता असून निर्गुण रूपनटलसी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे विशेषा वेदांचे तर्क चाचरे शाश्वते नावारे विश्वशकर एक्सरे कुठे झाले सर्व मी केवळ अल्पमत करू केवले आपली सुते शाश मुनिचिती शिनला खातेवनिता दुठल चनिमाता रक्षामत समर्था कृपा कशी दिनाथ दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आणायची आपल्या मना कृपा सेमित्र यामिना आचे देश देव पापतापन दैन्य सर्व जाऊन निर्सून यु लोकी सौख्य देवने परलोकी साधन करावे दुसरा भवसागर त्याची पावपल तर तमाम जन साचर प्रातो मजला ते आशा मनुष्य तुष्णा कल्पना निवासना भ्रांती पुलान तो बांधा तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे माझं सुख साधन अज्ञान मी निर्सून ज्ञानक हृदय प्रकट बाई शांती मनी सदा असो वृथाभिमान असो सदा समाधान असो तुझ्या कृपेनंतरी भाव दुःखे निसुदय तुझ्या मनी चित्त असो वृथा विशेष नसो वासना या मनाते सदा सदु समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गंच भवपंत व्यवहारी वर्तदा न पडभ्रांतीची तांगण सत्यता सत्यविजय सर्वदा आप तुझे पोषण न्याय मर्कलंबन इतकी दया वरदान कृपा करून समता असून या संसारात प्राशिंत होऊन अमृत प्रपंच आणि परमात्मा ते सुम लागे ऐसी प्रार्थना करिता आनंद होई समर्था संतोष तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधी ते करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ षटशरी मंत्र प्रीतीने जपाहो रात्र तेने सर्वात पाविजय प्रसंग मानस पूजा करतात हे प्रिय समर्थ स्वामी चैत्य वाचता एक तर सकल दोष जातील केसी करावे स्वामी भक्ती त्यांनी हे मंदे मती पर्यासा शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पाई आम्ही आहो स्वामी भक्ती मिरू नये लोकांत जयाची भक्ती दंबवेता निष्फळ भक्ती त्याची इथे श्री स्वामी चैत्य सारामृत नाना प्रकृत संबंध सदा एकोद भावी भक्त चतुर्ध्याय गौडा हा श्रेष्ठम शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषात येता पाप तापद्याने वार्ता येते काही न उरेची सर्व कामना पुरवणी अंती दावती सुरभावना जय नर करती नामस्मर्थ ते मुक्त याचं देई मंगलवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामाची समस्त वेडामती तयासी शीतोष्णाची भीती नसे ज्यांच्या चित्ती सदा अरण्यात वसती एकस्तई समर्थ परमेश्वर उपयती ज्याची ज्यांच्या वाटेची ते करता स्वामी भक्ती जन असते तया ते द्यावे मंगलवेड्यात बसपातेली राहत दारिद्र्य पिडला भावत दिन स्थिती तयाची तो एके तिनी फिरत सहज वना माझी जात ते देखले श्री समर्थ दिगंबर हे राजा कडाक्षाय करून ते वेरे केले शायन ऐसे नवला देखूनही लोटांगण घालतसे अष्टपाय ताट माथा ठेवी श्रीचरणी कृपाकडे करून दासाकडे पाहावे स्वामी चरण स्पर्श होता ज्ञानी झालं तो तत्वता कर जोडून असताव ताप झाला बहुत प्रकारे पाहुणे प्रेम भक्ती अंतरी तोषली संतोषली यती वरद हस्त ठेवी ती तात्का मस्ती तया ते बसपाचे श्रीचरणी मन जडले ते पासून राहू लागला निशिदीनी स्वामी सनिधान दे मग बसपाची कांता ऐकून अशी वार्ता करीत असे आकांता मने घर बुडाले बसपा येता गृहासी दुष्टंतरे बोले त्यासी मने सोडिले संसाराची वेड काय लागले परी बसपाची चित्त स्वामी चरणी असक्ती जन अपवाद न भीत नसे चाड कोणाची एके दिनी अरण्यात बसपा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भक्ती नसे नाही मनी दोह प्रर होता रजनी समर्थ उठून चालला पुढे जाता समर्थ बसवा मागे चालत तर प्रवेशाला घोर अरण्यात क्रूर शापते ओढरती परी बसपाची चित्ती वाटे ना काही भीती स्वामी चरणी जडली होती देही वान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य वेळाला भूभाग वापल्या सकल तेजे अग्नि समान पापद स्पर्श झाला बसपा बनावरती आला परिमित देखील सर्प समोर चोळीकडे वृक्ष शाखा उलकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो सर्पमय दिसत पाहुणे ऐशी परी भयभीत झाले अंतरी ते देखून मधोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समय जितके पाहिजे तितके घ्याई काही ना अनुमान काही दैव तुझे उदेला ऐसे बोलता समर्थ बसवाबाई सोडू त्वरित घेऊन करी अंगवश्य टाकीत एका सर्पावरी गुंडाळून तो सर्पात त्वरित सत्वर आलं उचलून घेत तो सर्प झाले गुप्त तेजे नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसबस इथे बेसले समर्थ त्या एका देवळी तेथून अंगवश्यात बसबा सोडून पाहत त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाले अंतकरण माथा ठेवी श्री स्वामी चरणी प्रेमश्न वाहती त्यासी बोलते ते ईश्वर घरी जातो सत्वर सुखे कराव संसार दादरा पुत्र पोषित असो तो बसपा भक्त संसार सुख उपभोगित रातंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जप्यात तंदरे ही श्री स्वामी चैत्य सारामृत नाना प्रकृत संमंत सदा परिसुद्ध भाविभक्त पंचमध्याय गोडा हा श्री स्वामी चरणार्पण नमस्तु. श्री अध्याय 16.
श्री गणेशाय नमः. भक्तजन तारनाथ येती रूपे श्री दत्त बोरी प्रकट होता कलकुटी वास केला. जे जे झाले स्वामी भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकदा त्याचे चारित्र महादोष जातील. प्रसिद्ध विषय राहता हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नाद निर्वाह करते नौकरीन कोकणा प्राती राजपूल ताडुकाठी गाव सुंदर हरिभाऊ ते राहणार जात होते मराठे. ते खोद त्या गावाचे होते पूर्व संपन्न पूर्वीची त्याच गावी तया ते माता बंधू राहती. मुंबईत त्याचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापारतात तोटा आला तयासी एके समी पंडितांनी स्वामी करते एकलिक आणि ते भाव धरून म्हणून नस केला स्वामी ते जर 8 दिवसात होईल मी कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटा येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करतात त्यात नुकसान आपणा होत असत येईल असे वाटले. त्यांनी काढले एक युक्ती बोलून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती काय म्हणती करावे हे नुकसान भरवायचे द्रव्य नाही हम्मापासी फिरत होता ब्रुसी पट्टा आमुचा लागेल. तेव्हा पंडिता बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझ्या दिवाळी आता संशय असे ना तुम्ही वाया कर्जमुक्त याचं करावे तू एक युक्ती तुमचा होऊन मी मला लिहून देते पिढीविरी अपूचा भाव वाढला व्यापारात न पाहला हे सांगावे. पंडिताला मारवड्याला आनंद आहे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काही वास करीत त्याची ही कृपा सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करते भक्तीने. तेव्हा समर्थायासी शिवराम मारुती यायसी नामे दिले त्रिवर्गासी अनेक मंत्र दिले. पंडित राम म्हटले गजराम श्रीराम दिले मारुती हरिभाऊ असे म्हटले ती केले एक रूप. मग समर्थायावेळी त्रिवर्गाजवळ बोललेली तिघांची 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्ष परब्रह्म तस्मै श्री गुरु भै नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला होता समर्थ. तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावार नसायची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिला तेव्हाच्या त्या मनाला आनंद झाला पावसाळा. श्लोक आकाशात पतित तो यथ गच्छ सागर म सर्व देव नमस्कार केशव प्रत्यक्ष गच्छती संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ येऊन मंत्र उपदेशनी केले पाहून त्यांचे इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये ते आणले होते मुंबईने त्याचे काय करावे म्हणून विचारले समताचे. ऐसा प्रश्न ऐकून समत बोले त्या लागून त्यांच्या पादुका बनवणे येथे आणा सत्वरा. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभी राहून जोडल्या करी आज्ञा मागती जाव्या. आज्ञा मिळते त्याशी आनंद झाले मुंबईचे हरिभाऊचे मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुकाच होता दिसोपर्यंत ते का बाई वागी भक्त सगळा दिसल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निध येऊन समर्थ दर्शन घेऊन श्रीचरणी मस्ती त्यांनी ठेविला. तो समर्थ त्याप्रती घेऊन मांडीवर तसे सत्कर्गती मस्ती त्यांच्या ठेविला. तुझ म्हणती माझा सूत झाले आता निश्चित परिधान करवी भगव श्रव संसदेही सोडून. मग छटी कपणी जोळी समर्थ त्यांची दिधली ते घेऊन त्यावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी ते देऊन हरिभाऊच्या करी मस्ती म्हणती जाऊन सागती किल्ला बांधून राहावे. जाऊन होणे आता सत्वर लुटले आपला संसार लोह म्हणून मात्र चिंता न तू धरावा. आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानसी सत्वर यावी मुंबईशी साधू वेश घेऊन या. असं हरिभाऊने काय केले ब्राह्मणांचे बोलले संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटवले तारेनाम त्यांची कांता ती करी बहुता कांता घेत रुबडवणी विनते कर जोडून आता विश्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्या प्राणप्रिया. असे त्याचे उत्तर ऐकून स्वामी कुमार समाधान बहुत प्रकारे करीत असते. याचे स्त्रियांच्या अंगावरी अलंकार तेही लुटले समग्र तेही दिदले शुभ्र वश परिधान कराव्या. आत्मलिंग समर्थ स्वामी सुद्धा ते दिदले होते त्यांच्या पादुका स्वस्त मठामध्ये स्थापिला. कामडीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊचे होऊन गोस्वामी मठामध्ये राहिले. इथे श्री स्वामीचे इथे सारामृत नाना प्रभू कथा संबंध सदा भाविक भक्त परिसर षष्टोध्याय गोडा हा श्री तुम शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. अध्याय मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिले समर्थांचा. स्वामी नमस्ते भजन त्याच्या चरित्राची कीर्तन त्याहून व्यवसायाने स्वामी सुत नेण्याती. स्वामी सुताची जननी काकुबाची नामे करून तिने हे हृदय ऐकून दुःख केले आणि वार निज मातेचे शोक पाहून दुःखी झाल्यानंतर करण ते लागणे सावरून धरले सत्व प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमहत गोष्ट सांगून याची पिचाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून ये. त्या समय प्रख्यात थोर यशवंतर कर देव जमले दाहर सर्व लोक बोलती. याचा विचार करून पोटी दर्शन आले उठाउठी सांगितलं सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून देव मामलेदार हसून देते उत्तर. त्याची पिचाच लागले थोर माझी दूर न व्हायची. असे उत्तर ऐकून दुःखी झाल्यानंतर करणी मग ते स्वामी सुतांची जन्य अक्कलकोट येत असे. असो इकडे स्वामी भक्त मुंबईची वास्तव करीत हिंदू पारशी स्वामी भक्त त्याच्या उपदेश झाले. मठ होता कामटीपुरात तिथे जागा नव्हती प्रसिद्ध मग कांदेवाडीत एका जागा भक्तिनीने तारा नामी त्यांची कांत तेही त्रास स्वामी सुता परी त्यांच्या चिता दुःख नसायची. प्रथम मुंबई शहरात शकीक्षेत्राचे त्यान नव्हतं. फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलीसी. कोणी एके समयसी नगर नाना जोशी सह झाले मुंबईशी त्यांनी एक वर्तमान पावणे स्वामी सुताप्रती आनंदी नानाची ती प्रेमानंद चरण वंदिती स्तवन करते. त्या ते स्वामी सुते त्याची लावले स्वामी भक्तीची धन्य झाले. नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामीची पत्रिका करून ते अर्पवे. श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पली. स्वामीवरती आनंदली समर्थ त्यांची आज्ञा केली नगरा वाजवा म्हणून. नगरा वाजविता जोशी हसू लागे समर्थाशी पाहुणी असो भक्ताचे प्रमाण झाला. असो अक्कलकोट नगरात शकी 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होतं. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासावे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावले भजनास कीर्ती तोशी उभारला. मना माझी धरून कामना कोणी येताच दर्शना त्यासी समर्थ करता आज्ञा सुताकडे जावायसी. स्वामी सुते त्या प्रति मनातील खूण सांगती. एकती जन चकित होती वर्णित ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येतं तेव्हा समर्थाच्या राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविने तोंड सेवी उद्रकांत दिवस झाले तीन निराकार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभीले प्रेम भजन करून असे भरले पूर्ण एकूण यातून राणीचे सेवका
असे सत्वरे तुम्ही जाऊन या उसरी साधू त्यांना मंदिरी प्रार्थून आणावे. पाहुणे समतांची उल्हासुताची मानसी साहुने वेगेसी मिठी चरणी घातली. निशुसुद्धा ते पाहुणे आणले समर्थ गमनी करी फिरवेले मुखावरून हस्ती धरून उठले. अकलकोटे या उसरी बहुत होते सेवेकरी परिसमताची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुता आठातांती समता पुढे करी भजन पायी खडावा घालून प्रेम रंगी नाचते. एके दिवशी श्री समत बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकाच समय साधूनी समत सांगत त्या काने आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकूनी स्वामी सुत निशुद्ध होई कल्पना नसाय त्यांची. स्वामी विन कैसे जीवन वारावा विनी स्वामीसी ऐसे न करावे काही मी याचना ले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयसी म्हणते आम्ही तव हृदयी वास करून निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग देत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरीभाव खिन्न झाला परतून नाही आला. जन्मोरी अक्कलकोटी त्याचे दुःख अवतरवत क्षीण झाला. स्वामी सुत दुःख करी दिवस तारतांच्या क्षणभरी तोच रोग लागला. शेवटी आजारी पडलाय त्याचा समाचार समजला आणि अक्कलकोटी समजते. स्वामी सुताची जनी राहत होते असताना तिने वर्तमान ऐकून विनंती समजते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईचे पाठवले सेवेकरी म्हणती सुद्धा त्या सतोरी मसनी ताणावे परिसुद्धा त्या सांगते आला नाही. अक्कलकोटी विरह दुःखात त्याच्या पोटी राहते नेन चालत असे. मग सांग समर्थ त्याचे घालून पेटीत घेऊन या त्वरित कोणीतरी जाऊन. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देहीशी नव्हतं चालला. शेवटी बोले समर्थ आताने जरी ये सत्य तरी तोफ भरून येतात ठेवली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला. स्वामी सुद्धा परितो आला. अक्कलकोटा ज्योत परवाना केली. आजार वाढला विशेष शांतशुद्ध प्रदेश केला असे कैलास वास सर्व लोक हळती. अक्कलकोटी त्या तिने समर्थ करती विचित्र करणे बसले. सारी स्थान करून परिगंधना होती. भुजण्यात उठती धरीवर अंग टाकती कोणासमीने बोलत रुतन कथे क्षण इतक्या म्हणजे सत्वर मुंबईचे आली तार श्रुत झाला समाचार. स्वामी सुद्धा गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले. मुंबापुरात येते समजला समाचार परत पावला. आत्मज निचे पुत्र वर्णन वार्ता ऐकून या करता कांता दुःख समय वर्णिता दुःख करते अंतरी होत असे. असो मग काकूबाईचे अक्कलकोटी लावला. आई परतून आला पाही बोलल्या काय समत दे आपण सुत आपला भक्त असून अकाली का मरण पावरा स्मरण हे जे चरण त्याचे तारण होई कैसे. समर्थ बोले ते उल्लेख गेले आमच्या आज्ञेशी संधी सापडले काळासी ओढून बळेची मकनेला. धन्य धन्य स्वामी कुंभर उतरला भाऊ धुतीर दुस्तर त्याची झाली खाली ख्याती सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकुकथ समंत आनंद भक्त भाविक भक्त परिस्वत सप्तदय गौडा हा भगवान चरणार्पण वसुश्री अस्तुम शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुतांच्या गादीवरी कोण नेम अधिकारी असा प्रश्न सेवेकरी करीत अति समत तेव्हा समत बोलले. सेवेकरी असती सांप्रत त्या परी एकही मजला त्यात योग्य काही दिशेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोर पाखरासी अधिकारी नेमगा दिसी चिंता नोत मी करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळी रात्री तोच चाळ मोठमोठ्याने ओरडती. आमची पायऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाईस लागून लपून ठेवली विटेसी दिली पाहिजे त्या आम्हासी. याचा अर्थ कौनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुतांचा प्रांत कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावत वर्तमान कळत्या तो केवळ ज्ञान दादा त्याचे अभिमान त्याचे शरीर समाधान खुश होतं चालला. काकूबाईने त्याशी आणवले. आपणास एके दिवशी समर्थाशी दादाप्रती दाखविले. समर्थ बोले त्याशी 4 वेळ जेव घालते अशी आरोग्य होईल बाळाशी चिंता नका मानसी करू नको. याप्रमाणे बाई करती. दादाचे आले आरोग्यात समर्थाची कृपा होता. रोग कुठे राहिला केजरात मोकला येते ते नासाहेब बघते त्यांची बांधा श्रींचा मठ द्रवभवत करचिले श्रीने आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापन माटत. याकडे अक्कलकोटी येतं दर्शन येते स्वामींच्या तेच काकूबाईशी पादुका स्थापन करायचे. तुम्ही पाठवा दादांचे समागम आमुचे. बाई म्हणे अज्ञान तशा शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मजला की समर्थ ऋत कोणी म्हणती द्यावे पाठवणी बाळा हे जरी अज्ञात तरी सांभाळू आम्ही त्याशी. पुन्हा बाईशी बोलले त्याशी तुमचे काय गेले आम्हाला दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगते दादासी पाटलाची प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादाला परतून पुढे सेवेकडे सांगते त्यांची मुंबईशी पाठविती. ब्रह्मचार्याची आज्ञा करती. याची स्थापकादिवरी दादासी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुतांची यास देवी कपनी चोळी निशाण ब्रह्मचारी दादांशी उपदेश दिवस निशी गोसावी होणी गादीशी चालवावी. आपण दादा म्हणे अज्ञान तरी ऐसा गोष्ट करिता नकार म्हणीची सर्वता नरुचे चित्त त्यांच्या या ब्रह्मणासी पहिली खटपट करून शेवटी म्हणतात असे मुंबईने काकुलकोटी पाठवले. समर्थाची समयासी आज्ञा केला भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांशी मस्तक ठेव दादांच्या मूर्छेला आणून सत्वरी दरामध्ये या सत्वरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात. त्याचे स्त्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चिता हृदय प्रगटल्यान सविता अध्ययन केलेला आहे. धन्य गुरुची महिमान पादुका स्पर्श करू नये जाहले तत्काप्रमाणे काय धन्यतावर आम्ही असो दादांची पाहुणी होती. काकूबाईची चिती म्हणे समर्थ दादा प्रति वेळ खचित लावले. जी मध्ये समर्थ का आपण हे जे काय करिता दादांच्या शिरी ठेवता पादुका काय म्हणून समर्थ बोलत असे जे बरोबर वाटेल आम्हासी तेच करू. या समयासी व्यक्त बडबड करू नको. काकूबाईच बोले वचन एकासे गोसवून बनवून टाकला आपण मारून इतके जो पुरे झाले असे ऐकून वचनाला समतारी क्रोधाला घालामध्ये बाईला खोडं म्हणजे सत्वर काकूबाईचे आकांता करून मांडिता अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपिटी स्वस्त परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांशी बनवली गोसावी कपनी झोळी निशाण. दुसऱ्या दिवशी दादांशी समर्थ पाठवी भिक्षेची ते पाहुणी काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थाची हसू आला. आधीच कौतुक मांडीला. दादांशी जवळ बोलीला काय समर्थ त्यांची अनुभव आहे तुझी माता तिचं पाशी भिक्षा मागात अवश्य म्हणे तत्वता जनजोळी पातली ऐसे बाईने पाहुणी कृदष्टांत करण तुझे हे करण लोपदा कारण ऐसे ऐकून मातीची उदक तिचं प्रति बोलती
एही सुखे तुझी कमती माते आजपासून पुत्राच्याही सेवचन उदा झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी स्वतःच्या गादीवरी बसून संसार चालवा. इथे श्री स्वामीचे इथे सारामृत नाना प्रकृत संबंध सदा प्रेम परिसोत अष्टदशा त्या गोडा अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित करून श्रवण त्याने दिव्य ज्ञान त्याने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असं होता वरून वडू पुणे स्वामीच्या इथे त्याने श्रवण करीत सर्वत पावजेनेचे प्रसिद्ध क्षेत्री नामी नुसार सरस्वतीचे जी सर्व त्या ख्याती अजमोर राहिली कृष्ण तटके क्षेत्र पवित्र ते देखील त्यांनी समजत त्यांना नाना योग्य पासी बहुत महासाधू देखील कर अटक साधन इच्छा ऐसी इच्छा बहुत दीनी नाना स्थान फिरून शोध करते गुरुंचा जपी तपी संन्यास असंख्य देखील ज्ञान त्यांचे पाहिले कितीक चरण धरी येले परी गेले वेतची एके समय अकलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले नुसार सरस्वती महिमान श्रींच्या एकावी सन्मुख पाहुणी त्याला अज्ञाचक्र भेदातला एका श्लोक सत्वर म्हटला शवणी पडला. त्यांच्या श्लोक एखादा त्याची समाधी लागली त्यांची स्मृती राहिली देहाची प्राणंद प्राणवायू आचार करती सकळ जण असो झाली. काही वेळ समाधी उतरून तात्काळ नुसार सरती धावले स्वामी पदापुंजापरी मसक देवळी झडकरी सुत झाले अंतरी हर्षण पोटी समावे उठून काय सुती धन्य धन्य यती मूर्ती केवळ परमेश्वर रूपाती असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली. त्यांनी माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नुसार सरस्वती अंधश्रते परतून येती त्याची वास्तव्य करत ती सिद्धी प्रसन्न द्यायला बहुत धर्मकृत्य केली दुर्वार कीर्ती केली. काही दिवस केवळ अकलकोटी पातल्या घेतले समतांची दर्शन उभे राहिले कर जोडून बहुत झाले समाधान गुरु मूर्ती पाहुणे नुसार सरस्वती शिव समर्थ बोले त्या समयासी लोकी धन्यता पावला शिवाय तो शीत पाहुणे त्याची द्यावे सोडून तरी श्रेष्ठत्व पावती जनी मग सहजे सुरभवणी अंती जास्ती चुकावे. एकूण समतांची वाणी आश्चर्य वाटले सकला मुनी नुसार स्वामी असून विपरीत किवी करतील परी अंतरीची खूण येते तत्काळ जाणून पाहू लागलो तो वदन शब्द एक बोलवे असो तेव्हापासून सिद्धी लागली सिद्धी दितली सोडून येऊन स्वस्ताने धर्मे कृती भाऊ केली. यशवंत भोसेगाव नामे देव मामलेदार त्याची ज्ञान साचार समत कृपे झाले. वसंतदेव फडके ब्राह्मण थोर त्याची प्रसिद्ध झाले. सर्व इंग्रज अंमलात निवार होणी बंड केले ते समतांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता हे ऐसे वाटले त्यांचे चित्त दर्शनात पाहतले स्वकार चिंतून अंतरी खडकस दिले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडकस हाती देतील जाऊन वैसाल दुरी श्रींनी जाणले अंतर ते पाहुणी धर्मकोर राजद्रोह मानसी लगबे उठली स्वारी सोतवराले बाहेरी तरवड्याचे झड करी तलवार दिली टाकून कार्य आणि कठीण न योजिले ते शेवटांचे जायबले ऐसे समज दर्शविले म्हणून न दिले खडक देरी तपरी अभिमानी पुरुष खडक घेऊन येत ऐसे आला परस्वस्तानाचा झेंडा उठला बंडाचा त्यास यशना आले ते सर्व हेतू निष्फळ झाली परितत्य भोगले कष्ट गेले व्यर्थ जी असो स्वामी भक्त ते तात्या भोसले विख्यात राहत अकलकोटात राजश्री सरदार मायापाशी तोडून दृढ झाले. स्वामीच्या भजन पूजन निशी देणी करतात ते आनंदी अक्षमात एके दिनी भयभीत झाले मानसी यम दुदृष्टीची मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला काळादुरी नवल परी जाहले दिन वंदन होऊन दृढ घटी मिठी चरण तात्या कळती विनवणी मरण माझी चुकाय ते पाहून श्री समज कृत्य कशी काय सांगत असो माझा हा भक्त आयुष्य याचे सरले पेल ऋषभदी सत त्याचे असे अंत त्याचे नामे तो त्वरित स्पर्श असं करू नको ऐसे समर्थ बोलिले ते नवल वर्तले तो तात्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर ते पाहुणे आश्चर्य करते धन्य ते थोर वर्णाती बेला प्रति दिली मुक्ती मरण चुकले तात्यांते ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामीचे ते सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामीचे ते सारामृत नाना प्राकृत संबंध सहा परिस्वप्रेम वक्ते कुणस्वत गोड हा श्री स्तुम शुंभोतु अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयची करुणागणा जय जयची येतीवर्या भक्त जन संतापरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णविते तो समतांचे गुण नाना दोष देती दहन सांगता एकता पावन श्रोता वक्ता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसीस गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पाताल्या करुण्या श्रींची स्तुती माटा ठेवल्या चरणामती तेव्हा समर्थ त्या ते वंदती हस्य वदन करुणिया फकीराची देई खाना तेही पुरतील सर्व कामना पकवाने करून नाना इथेचे भोजन देई जय गृहस्थ आज्ञा करुणिया केली नाना पकवाने फकीर बोलविले 5 जण जेव घातले तया ते फकीर तृप्त होऊन उतिश उठले पात्रावती तेव्हा समर्थ आज्ञापी त्या गृहस्थाचे सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझ्या मनत होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन संशय झाले तेव्हा दाय म्हणे यवन यवती अपवित्र कैसे घेऊ मी उत्तिष्ठ यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आली म्हणी त्याचा विचार येत कथा सत्वर म्हणती ज्या अभिमान करणं कल्पना करते ज्यांची या इतक्या म्हणजे साहजिक कोण प्रविष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला द्रव्य मिळावे साधन त्या जवळी नसे परी त्याचे देखून समर्थ म्हणे उत्तिष्ठ घे त्वरित निशंक ही मनात पात्र जय भेसला त्यांनी बोलले समर्थ तू मुंबई जाई त्वरित सफल होती म्हणून तद्र प्राप्ती होईल स्वामी वचनी भावदरीला तत्का मुंबईचे आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून या प्रभात एके समय दिवशी गृहस्थ निघाला फिरवायचे येऊन घरापासे स्वस्त उभा राहिला त्या घरातून वृद्धबाई दार उघडून घाई बाई येऊन पाय स्वस्त गृहस्थ पडला दृष्टीची तिने पावलेली त्याला आसनावरी बैसवली 10,000च्या दिदला नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आनंदला बाई ते शब्द आशीर्वाद होता आला शुद्धीवर सत्वर समतांचे वचन सत्य गृहस्थ आला प्रचित वारंवार स्तुती करीत स्वत्रोगात स्वामींचे इति श्री स्वामीचे इति सारामृत नाना प्रकृत समंत सदा ऐकत भावी भक्त 20 गोढा श्री स्तुम शुभम भवतु अध्याय 21.
श्री गणेशाय नमः. स्वामी चैत्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राजा. आता कळस अध्याय 21. कृपा करून माझा वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजनकांना ते संपावा. अवतार ऐसे मना माझी येता जड तत्वता योगी त्या लागून तत्वता गेले स्वस्तानी इति राजा शके 1800 पूर्ण संवत्सर ते बौद्धान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहाचा अवसर. चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षष्ठ चक्राते भेदुनी ब्रह्मानंद छेदुनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयमधून. ते वदा जावे होते सेवे करी. त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करती नाना परी. तो वर्णिल न जायनत अक्कलकोटी जन समस दुःख खेळ करुणाक्रदंत. तो वृत्तांत वर्णित ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामीच्या अनंत लीला जना सन्मान गदाविला उदारेला जन मुडाला. तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्री प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशित ग्राम माझारी जन्म माझा झाला. ते तेथील बाळपण केले. काता कोपरले सैन्य केले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी साम्राट वाणी मारवाडी श्रेष्ठ. नामे त्यांची शंकर श्रेष्ठ. त्यासनी स्नेह झाला निकट श्रेय. तेथे साम्राट वाणी मारवाडी माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती पावार्थ पूजन करीती. दिवस उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाती. ते मजला सांगितले स्वामी गुणानुवाद गाईले. हे स्वामी चैत्र लिहिलेसे अल्पमतीन अल्पश्य. प्रथम मध्ये मंगलचरण कार्य सिद्धार्थ देवस्थान आवधा आधार स्वामी चैत्रास कोण. हे कथन केले से श्री गुरु करदैवनातून आले. स्वामी रूपे प्रगटले भोरी प्रख्यात झाले. ते कथन द्वितीयासी ताराव्या भक्त जनाला अक्कलकोटी प्रवेश केला. त्याची महिमा झाले वर्णीला तृतीयासी निश्चय. स्वामीचा करा छळ आले 2 संन्यासी खल. तेचे वृत्त सकल. चौथ्या मजी वर्णिले मल्हारराव राजा बडदासी. त्याने न्याय स्वामींसी पाठवले कारभारासी. 5व्यात ते कथा यशवंतार सरदार. त्याचे 10वीला चमत्कार. त्यांचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले विष्णू ब्रह्मचारी. त्यांची झाली स्वामीचरणी भक्त जडली कोणे प्रकारी. ते 7व्यात सांगितले शंकर नामे आणि ग्रस्त होता ब्रह्मसंमत ग्रस्त. त्यांचे केले दुःख मुक्त. 8व्यात ते कथा खर्चून द्रव्यभूत. त्यांनी बांधला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केले. ते चितंब दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10मध्ये. ते कथा पुनीत श्रोते होतेसी सत्याची 11वा आणि 12वा. तेचे अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास 12वा. त्यामध्ये निरोपीला भक्तिमार्ग निरूपण संकलित केलेले वर्णन. ते 14वे अध्याय पूर्ण 17 भाविका बसुपतेरी सदभक्त. तो झाला केस भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठी गृहस्थ. कैसे झाला स्वामी भक्त. 16-17 या निश्चित वृत्त वर्णित वर्णिले स्वामी सुताच्या कनिष्ठ बंधू. त्याचे लागला भजन छंदू. तो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात ते वृत्त त्यांचे वास्तविक फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूप सत्यपाई एक गृहस्थ निर्धन. त्याचे आले भाग्यपूर्ण. त्याचे वर्णन केले. 20व्यात निदारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजनक विवृत्त निवेदन पूर्ण केले. स्वामीचरित शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझी पिता पार्वती माझी माता प्रतिव्रता बंधुनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केले. से स्वामीने दिला हा वर. जे भावी वाचिले जे चारित्र त्याचे आयु आरोग्य अपार संतती संपत्ती होय. त्याची वाढील विमल कीर्ती मुखे वस्ती सरस्वती भवसागर तरुणी ते मोक्ष पद मिळत्या. अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान असतो नसो सर्व विद्यासागर गवसो. भक्तश्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिन्नीही प्रसिद्धीता आणला. त्यांची रक्षा वेदळा कृपा घन समर्था. स्वामी चैत्र सुंदर उद्यान. त्याची कुसुमे वेचून सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी. आपला कंठी तात्काळ घालून चरणी ठेवला बाळ. सदुसदी त्याच्या प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चैत्र सारामृत. नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसुत भाविक भक्त. 21 अध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरणार्पण नमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण.